कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात वाद झालाय। फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून हा वाद झालाय। घटनेत 5 पोलिसांसह 8 जण जखमी झालेत। काही गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली होती। काही काळ या ठिकाणी तणावाची स्थिती होती, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये शुक्रवारी 2 गटांमध्ये मोठा राडा झाला। यावेळी गाड्यांची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली। भारत तरुण मंडळ प्रणित राज्यभागस्वार फुटबॉल क्लबचा शुक्रवारी वर्धापन दिन होता। या निमित्ताने दुपारी साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती। दरम्यान रात्री 9:15च्या सुमारास सिद्धार्थनगरमध्ये एका तरुणांचा जमाव शिरला। यामुळे परिसरामध्ये गोंधळ उडाला अशी माहिती आहे। दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाल्याची माहिती आहे। राड्याच्या दरम्यान 5 पोलिसांसह 8 जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे। दरम्यान गैरसमजातून वाद झाला असून 3 ते 4 तरुण यासाठी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिली। सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचं कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलंय। आता परिस्थिती पूर्ण शांत आहे। काल रात्री 11:30 पासून एकदम शांतता आहे। एक गैरसमज झालाय आणि एक 3-4 अग्रेसिव्ह मुळे हा पूर्ण घटना घडलेली आहे। पत्रबाजी झाला एक 15 मिनिट 20 मिनिट पर्यंत आणि पोलीस आला, एसपी साहेब सुद्धा आलेले आहे। एक अर्ध्या तासामध्ये पूर्ण कंट्रोल झाला। आता त्यांची आम्ही 2 समाजाची शांत कमिटी मीटिंग घेतलेली आहे। सगळ्यांना समजून सांगितलेलं आहे समाजाचं लोक ठेवण्यासाठी आणि तो पण जे आम्ही सांगितलं आहे त्यांची तो दखल घेतलेली आहे। आता परिस्थिती पूर्ण शांत आहे। स्थिती हाताळण्यात आलेली आहे। परिसरमध्ये पूर्णपणे शांतता आहे। कालच स्थिती अंडर कंट्रोल होती आणि शांतता होती। आज पण सगळ्यांना आवाहन करतो की वाहाच्या वेळी पडू नये। पूर्णपणे शांतता आहे। स्थिती रात्रीच अंडर कंट्रोलमध्ये होती आणि त्या अनुषंगाने आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचे तपास चालू आहे। सर साधारण दाखल झालेला आहे आणि काय अटक वेगवेगळे एक गुन्हा दाखल आहे। त्यांच्यामध्ये 30-35 लोकांचे नाव आहे आणि 100-200 लोकांवरती आणखी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसरामध्ये दगड आणि विटांचा अक्षरशः खच पडलेला दिसला। दगडफेक आणि लोकांच्या धावपळीमुळे चपला आणि बूट सुद्धा मोठ्या प्रमाणात पडले होते। सिद्धार्थनगर परिसरातील वाहनांची देखील हल्लेखोरांनी तोडफोड केली होती। दिसेल त्या वाहनावर मोठे दगड टाकण्यात आले होते।